महाआघाडीच्या दोन्ही संयुक्त मेळाव्यांमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अनुपस्थित होते अशी बाब समोर येते। विरोधी पक्षनेते असलेले विखे पाटील हे अशोक चव्हाणांनी आयोजित केलेल्या नांदेडमधल्या सभेत नव्हते आणि राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या परळीतल्या कालच्या मेळाव्याला देखील ते अनुपस्थित होते। दक्षिण नगरच्या जागेबाबत अजूनही निर्णय होत नसल्यामुळे विखे पाटील नाराज आहेत अशी चर्चा सध्या सुरू आहे। 2014 साली राजीव सातव यांच्यासाठी राष्ट्रवादीकडे असलेली हिंगोलीची जागा काँग्रेसने मागून घेतली होती, पण आज नगरच्या जागी काँग्रेसकडे उमेदवार असूनही काँग्रेस त्या जागेसाठी आग्रही मागणी का धरत नाही असा सूर विखे पाटील त्यांचा आहे अशी माहिती सध्या कळते आहे। नगरच्या जागेसाठी काँग्रेसमध्ये विखे पाटील एकटे पडलेत का अशी चर्चा सध्या रंगते आहे। आपण बघतोय निवडणुका जवळ येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना सध्या वेग आलेला आहे। महाआघाडीच्या दोन्ही संयुक्त मेळाव्यांमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे अनुपस्थित होते। नांदेडमधून आपल्याला माहिती आहे पहिली सभा झाली होती, तिथे देखील विखे पाटील अनुपस्थित होते आणि काल परळीमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात देखील तिथे देखील विखे पाटील गैरहजर असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आणि त्यामुळे विरोधकांमध्ये मुख्य विरोधी पक्षनेतेच मुळात नाराज आहेत का अशी चर्चा सध्या रंगते आहे। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, एकूणच या जागांच्या तिढ्यावरून विखे पाटील नाराज असल्याची चर्चा दिसते। विखे पाटील यांचा मुलगा सुजय हा नगर लोकसभा मतदारसंघामध्ये इच्छुक आहे। विशेष म्हणजे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सोडायला तयार नाही आहे। सुजय विखे पाटील यांच्या हट्टापोटी विखे पाटील अनेक वेळा दिल्लीवारी करून आलेले आहेत, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना भेटलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची मनवळणी करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। पण इतकं होऊनही देखील विखे पाटील यांच्या हाती यश आलं नाही। या राष्ट्रवादी अद्याप ही नगरची जी जागा आहे ती काँग्रेसला द्यायला तयार नाही आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नांदेड येथे लोकसभेसाठी नारळाचा प्रचार जो फोडला जाणार होता, महाआघाडीची जी पहिली सभा होती त्यालाच विखे पाटील अनुपस्थित होते आणि त्याच्यानंतर काल परळी येथे राष्ट्रवादीच्या वतीने महाआघाडीची संयुक्त सभा होती, त्याला देखील विखे पाटील अनुपस्थित होते। नेमकं विखे पाटील यांची अनुपस्थितीचं कारण समजू शकलेलं नाही आहे। अर्थात जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार विखे पाटील यांचा नियोजित दौरा होता पण तो आयत्या वेळेस रद्द करण्यात आलेला आहे। या सगळ्या परिस्थितीमुळे विखे पाटील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोर नाराजी व्यक्त करण्यासाठी मुख्य सभांना अनुपस्थित राहिले का अशी एक चर्चेचा आता विषय सुरू झालेला आहे। आज अधिवेशनाचा सुरुवातीची पहिली आज प्रेस कॉन्फरन्स होणार आहे। उद्यापासून महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू होत आहे। अशा परिस्थितीत राज्यातला काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताच जर वेगळा सूर लावत असेल तर येणाऱ्या अधिवेशनाचे 5 दिवस हे कशा पद्धतीने जातात हे पाहणं गरजेचं आहे। निश्चितच धन्यवाद सागर, याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत। विखे पाटील नाराज असल्याची चर्चा सध्या दिसते आहे।